का चाऊमिन काय असतं? चाऊमिन ना, चाऊमिन हा एक लहान मुलांचा खेळ असतो. कांदे जरा इकडे. आपले हे म्हणजे असे समोरच्याचे असे कान पकडायचे असतात आणि म्हणायचं असतं चाऊ माऊ गरे खाऊ आडावरचे पाणी पिऊ. हो, गरे कसले खाताय? चायनीज पदार्थ आहे तो काहीतरी. चायनीज पदार्थ आहे का? हा, तो काय असतो? नाही ते नाही माहिती. चायनीज लोक आहेत ना, 4 पायाचं टेबल आणि खुर्ची सोडून 4 पायाचं वाटेल ते खातात. थांबा जा. तिकडे आहे का? नाही आहे. अरे वा, भाज्या असतात त्याच्यात. थँक्यू. सकाळी सकाळी धनलाभ. चाऊमिनच्या भाज्या आणायला दिलेल्या आहेत, भाज्या घेऊन या. हो पण काय कुठल्या भाज्या आणू काय सांगू त्या भाजीवाल्याला? त्याला सांगा चाऊमिन बनाने काय भाजी दो. हिंदीत सांगू? चायनीज असलं तर चायनीज मध्ये सांगणार आहात? नाही नाही हिंदीत. बाबा हा काय ग? बाबा नाश्ता करून घ्या. हो हो गरम गरम थालीपीठ हो, खाऊन हो. घ्या. चहा ठेवते. हो चालेल चालेल. आई तुम्हाला पण आत्ताच देऊ ना नाश्ता? काय ग तू एकटी का करतेस? आनंदी कुठे गेली? ती आत्ताच मार्केटमध्ये गेली आहे आणि सगळं आवरून तिनेच दिले आणि मग गेली. पण स्वतः कशाला गेले मार्केटमध्ये? भाऊजींच्या आवडीच्या भाज्या आणते म्हणाली. आपल्या नवऱ्याला काय आवडतं हे माहितीये का? कळेल हळूहळू, अजून नवीन आहे ना ती. अजून? नाही म्हणजे तुम्हाला फोन करणार आहे म्हणाली. मला कशाला? भाऊजींच्या आवडीच्या भाज्या विचारायला. हा, जा बाहेर जाऊन या. आमचा एवढं संपवतो भूक लागलेला. भूक तर सतत लागलेलीच असते आणि रिकाम टेकड्या माणसाला ना जरा जास्तीच भूक लागते. खाणं कुठेही पळून जात नाही आणि असंही थालीपीठं गार चांगले लागतात. जा. बाबा कुठे जात आहे? तुला सगळ्या गोष्टी सांगायलाच पाहिजे का कुठे जातात आणि काय करतायत? नाही आई, स्वानंदी बाहेरच आहे ना. काय हवंय ते तिला सांगा, म्हणजे त्यांना शांतपणे नाश्ता करता येईल. तुलाच ग बाई, तुलाच काळजी हो सासऱ्याची. बाकीच्यांना मी इथे रिकाम टेकडा वाटतो, पण त्याच्या हे लक्षात येत नाही. इतकी वर्ष हे सगळं वैभव मीच टिकून ठेवलंय. ते विसरतात हे बोलणारे. ते तिने घेतले. बापाच्या बाहेर जाऊ नका. सांगितलेली कामं करा. जा जाऊन या. खाणं कुठेही पळून जात नाहीये. पळून नाही जाते ग, पण जेव्हा भूक लागले तेव्हा मिळाला तो उपयोग ना. आता जाताय की? हा काय निघालोच आहे, बाहेरच खात. आलो आलो. जा. लावू का बरं? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं
बघ कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.